मंत्रिमंडळाने घेतलेल्या शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाचं पालक संघटनांनी स्वागत केले। मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होणं आवश्यक आहे अशी अपेक्षा या विषयातील याचिकाकर्त्या तसंच पालकांनी व्यक्त केली आहे। कोरोना काळात शाळा फी बाबत नाशिकच्या एस्पायलर शाळेने एक वेगळा आदर्श ठेवला आहे। कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांची फी शाळेनं माफ केली। या मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शाळेनं घेतलाय। आतापर्यंत अशा 18 विद्यार्थ्यांची यादी शाळेनं तयार केली आहे। या मुलांना शाळेकडून पुस्तकं आणि इतर साहित्य देखील मोफत दिलं जाणार आहे। एमपीएससीच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झालाय। शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव 15 ऑगस्टपर्यंत एमपीएससीकडे पाठवण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिले। एमपीएससीच्या उमेदवारांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे। बँक बुडाल्यास ग्राहकांना यापुढे 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम 90 दिवसांत परत मिळणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। डीआयसीजीसी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। संसदेच्या पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक मांडलं जाणार आहे। पुरामुळे राज्यातील 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। कृषी मंत्री दादा भुसेंनी ही माहिती दिली। भात, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं। पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। काही ठिकाणी अजूनही पुराचं पाणी आहे किंवा जायला अडचणी आहेत, तिथले पंचनामे व्हायचे आहेत, त्यामुळे हा आकडा वाढणार आहे। महापुरामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि पुलांचं नुकसान झालंय। कृष्णेच्या प्रचंड प्रवाहानं 65 वर्षांपूर्वीच्या भिलवडी पुलालाही धोका निर्माण झालाय। भिलवडी पुलाचे कठडे आणि कडेला असणारे पाईप तुटले, शिवाय पुलावर भेगाही पडल्या आहेत। तर सांगली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडाच्या पायथ्याला दुसरं माळीण होता होता वाचलं। पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या मंगळवार पेठमधील काही परिसरात पन्हाळ्याची तटबंदी कोसळली। ही तटबंदी कोसळून खाली वाहत येत असण्याची दृश्य अंगावर शहारे आणणारी आहेत। ही दुर्घटना 3 दिवसांपूर्वीची, मात्र तिथे पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं साधन नव्हतं। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे स्वयंचलित दरवाजांच्या तंत्रामुळे देशभर ओळखलं जातं। कोल्हापूर शहरामध्ये यंदा आलेला पूर आणखी भीषण ठरला असता, मात्र या धरणातील पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे कोल्हापूर शहरावर खूप कमी वेळ महापुराचं संकट राहिलं। पंचगंगा नदीची पाणी पातळी 56 फुटांच्या वर जाऊन पोहोचली। मात्र मुसळधार पावसात राधानगरी धरणाचा एकही स्वयंचलित दरवाजा उघडला गेला नाही। अमरनाथमध्ये ढगफुटी झाली आहे, त्यामुळे अचानक सिंध नदीची पाणी पातळी वेगानं वाढली आहे। या घटनेनंतर एनडीआरएफची एक टीम तिथे रवाना करण्यात आली आहे, तर यापूर्वीच तिथे 2 टीम्स तैनात आहेत। अमरनाथ गुफा परिसरात मुसळधार पाऊस आणि ढगफुटी झाल्याची माहिती मिळताच प्रशासनानं पावलं उचलली। गंड आणि कंगन या नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। हिमाचल प्रदेशातल्या लाहोल स्पिती आणि कुलू भागातही ढगफुटी झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। परिणामी भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे। लाहोल स्पिती भागात ढगफुटीनंतर 10 लोक बेपत्ता झालेत, तर कुलू भागातही मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आजपासून 3 दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर आहेत। आज सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रातील कित्येक गावं बाधित झाली आहेत। कायमस्वरूपी स्थलांतराची मागणी पीडितांनी केली आहे। सध्या काही शाळांमध्ये या ग्रामस्थांना ठेवण्यात आलं आहे। कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये एसडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं। केंद्राकडे एनडीआरएफचा बेस कॅम्प उभारण्याची मागणी केली आहे, मात्र केंद्राच्या निर्णयात अडथळे येत असतील तर एसडीआरएफचा कॅम्प उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्ध्वस्त तळीये गावाचं 6 महिन्यात पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। महापुरात रत्नागिरी जिल्ह्याचं 237 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे। तसंच पाऊस, पूर आणि दरड दुर्घटनांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 35 जणांचा मृत्यू झालाय। 20 जण जखमी आहेत, तर 1 जण बेपत्ता असल्याची माहितीही त्यांनी दिली। चिपळूणमध्ये प्रचंड पूरस्थिती असतानाही आगार प्रमुख रणजित राजे शिर्के यांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवले। तसंच सरकारी मालमत्तेचं होणारं नुकसान टाळण्यासाठीही प्रयत्न केले। त्यांच्या या कार्याची दखल घेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी चिपळूण इथं त्यांचा विशेष सत्कार केला। राजे शिर्के यांनी भर पावसात लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांसोबत एसटीच्या टबावर 9 तास काढले, तसंच इतर कर्मचाऱ्यांचाही जीव वाचवला।
कोल्हापुरातल्या पूरग्रस्तांना शिवसेना नेते आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मदत केली। दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड पूरग्रस्त भागातील लोकांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या घर बांधणीसाठी 10 कोटींची मदत जाहीर केली आहे। दीपाली सय्यद यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी परिसरात पाहणी केली। तर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी चिपळूणमधील पूर परिस्थितीची पाहणी केली। पुरामुळे चिपळूणची पूर्ण वाताहत झाली आहे। शहरातील बाजारपेठ परिसराची त्यांनी पाहणी केली। तसंच विविध सामाजिक संस्था पूरग्रस्तांना कशी मदत करत आहेत याची माहितीही प्रत्येक केंद्रावर जाऊन घेतली। नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसलेल्या चिपळूणला मदतीचा हात देण्यासाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था पुढे आली आहे। 5000 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतकं अन्नधान्य किट, 10,000 ब्लँकेट, 5000 बिस्लरी बॉटल्स, औषधं, बिस्किटं, दूध पावडर आणि इतर जीवनावश्यक साहित्य जिजाऊ संस्थेनं चिपळूणवासियांसाठी जमवलं आहे। सांगलीमध्ये मगरींच्या पाठोपाठ नागरी वस्तीत आता सापही येऊ लागलेत। रेस्क्यू ऑपरेशन करत तरुणांनी एका सापाचे प्राण वाचवले आणि त्याला पकडलं। गाव भागातील एका दुकानाशेजारी हा साप आला होता। इथल्या तरुणांनी जीव धोक्यात घालून सापाला पकडलं। सांगली शहराजवळील सांगलीवाडी इथं नागरी वस्तीत राहणाऱ्या मगरीला अडवण्यात आलं। धरण रोडवर वीर मराठा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या मगरीला कसबसं थांबवलं। तिथून लिंगायत स्मशानभूमीत गेलेल्या या मगरीला तरुण आणि नागरिकांनी पकडलं आणि वन खात्याच्या ताब्यात दिलं। ही मगर जवळपास 15 फूट लांब होती। सांगलीतील महापुरानंतर सध्या मगरींचा नागरी वस्तीतला वावर वाढलाय। पूरग्रस्त कोल्हापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी। पंचगंगा नदीची पाणी पातळी अजून कमी झाली आहे। 5 दिवसांपूर्वी 54 फुटांवरून वाहणारी पंचगंगा आता 43 फुटांपेक्षाही खाली आली आहे। पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट आहे। सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 9 इंच इतकी आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना आता पुरापासून पूर्ण दिलासा मिळाला आहे। हवामान विभागानं दर्शवलेल्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत होता। मात्र दुपारच्या सुमारास मुसळधार पावसानं हजेरी लावली। खरं म्हणजे पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही। मात्र या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयात वाढ होईल अशी आशा व्यक्त केली जाते आहे। अमरावतीत मोर्शी तहसील कार्यालयाला माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी कुलूप ठोकलं। मागील वर्षी अतिवृष्टीमुळे मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। मात्र तरीही शेतकऱ्यांचे पैसे अद्याप तहसीलदारांनी दिले नसल्याचा आरोप बोंडेंनी केला। निवेदन घेण्यासाठी एसडीओ तहसीलदार उपस्थित नसल्यानं त्यांनी थेट कार्यालयाला कुलूप ठोकलं। राज्य सरकारनं औरंगाबादमधलं प्रस्तावित आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्याला हलवलं। त्याच्या निषेधार्थ एमआयएमनं औरंगाबादमध्ये आंदोलन केलं। विद्यापीठासाठी पालिकेनं जागा दिली, सर्व प्रक्रियाही झाली, तरीही राजकीय वजन वापरून हे विद्यापीठ पुण्याला हलवण्यात आलं असा आरोप एमआयएमनं केला। हा निर्णय रद्द केला नाही तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। नागपुरात युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त कार्यालयाजवळ गोंधळ घातला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या स्वागतासाठीचे बॅनर्स, पोस्टर्स महापालिकेनं काढले। महापालिकेतील अधिकारी भाजपच्या सांगण्यावरून काम करतात असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांत धक्काबुक्कीही झाली। अकोल्यामध्ये आंतरविभागातून बदली झालेल्या 6 एसटी कर्मचाऱ्यांना 6 ते 7 महिन्यांपासून विभागीय कार्यालयानं सेवेत रुजू करून घेतलेलं नाही। त्यामुळे 6 कर्मचाऱ्यांनी अखेर बेमुदत उपोषण सुरू केलंय। न्यायालयानं देखील कर्मचाऱ्यांना रुजू करून घेण्याचे आणि नियमित पगार देण्याचे आदेश दिले आहेत। मात्र विभागीय कार्यालयानं या आदेशाला तिराची टोपली दाखवली आहे। एसटीने प्रवास करायचं म्हटलं की तासनतास एसटी स्टँडवर वाट बघत बसावं लागतं आणि अनाउन्सरच्या घोषणांकडेही बारीक लक्ष द्यावं लागतं। आता राज्य परिवहन महामंडळानं बस स्थानकात PIS म्हणजेच पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सर्व्हिस सुरू केली आहे। नांदेडच्या डेपोमध्ये ही सिस्टीम सुरू झाली आहे। त्यामुळे एसटीचं वेळापत्रक, एसटी किती वेळात निघणार हे प्रवाशांना स्क्रीनवर दिसणार आहे। औष्णिक ऊर्जा निर्मितीसाठी कोळशाला भविष्यात बांबू हाच सक्षम पर्याय असल्याचा दावा भाजप नेते आणि शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केलाय। यासाठी विविध प्रयोग यशस्वी झाले असून राज्यानं ऊर्जा निर्मितीसाठी बांबू वापराचं धोरण स्वीकारलं तर राज्यात 25 लाख हेक्टरवरील बांबू लागवड दगडी कोळशाला प्रभावी पर्याय ठरेल असं पाशा पटेल यांनी बीडमध्ये सांगितलं। बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना प्रशासकीय कर्मचारीच कोरोना नियमांना हरताळ पासत असल्याचं पाहायला मिळालं। प्रशासकीय बदल्यांसाठी सामाजिक न्याय भवनासमोर कर्मचाऱ्यांनी तोबा गर्दी केली होती। गर्दी केल्यावरून सामान्यांवर गुन्हे दाखल होत आहेत। मात्र प्रशासकीय कर्मचाऱ्यांनाच याचा विसर पडलाय असा प्रश्न यामुळे निर्माण होतो। पुण्यातील दुकानांच्या वेळा वाढवून देण्याबाबत 26 जुलैला निर्णय होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं। मात्र अजूनही पुण्यातील निर्बंध जैसे थेच आहेत। सध्या पुण्यातील दुकानं संध्याकाळी 4ला बंद करावी लागतात तर शनिवार रविवारी पूर्ण दिवस बंद ठेवावी लागतात। यात सूट मिळावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे।
ज्यांनी 2 डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी केली. कोरोनाची लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची मोहीम झी24 तासनंही राबवली आहे. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण हाच एक प्रभावी मार्ग आहे असं वारंवार सांगितलं जातं. मात्र लसच मिळत नाही तर ती घेणार कुठून असा प्रश्न औरंगाबादकरांना पडलाय. पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसची वाट पाहणाऱ्यांचा आकडा आता 95,000पर्यंत पोहोचलाय. नागरिक लसीसाठी सकाळपासून रांगा लावतात, मात्र लस काही केल्या मिळत नाहीये. हिंगोली जिल्ह्यात पत्नीनं आपला पती नपुंसक असल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. सासू सासरे आणि नणंदेला ही गोष्ट माहिती असतानाही त्यांनी लग्न लावून दिलं. आईवडिलांची मर्जी ठेवण्यासाठी आणि समाजात बदनामी होऊ नये म्हणून पतीनं लग्न केलं. त्यामुळे फसवणूक झाल्याची तक्रार महिलेनं केली आहे. सासरच्या मंडळींवर मारहाणीचाही आरोप महिलेनं केलाय. नांदेडमध्ये गँगवॉरमधून एका अट्टल गुन्हेगाराची हत्या करणाऱ्या 8 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. वर्षभरापूर्वी एका गँगचा म्होरक्या विक्की चव्हाण याची दुसऱ्या गँगकडून निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर 20 जुलै रोजी कैलास ठाकूर याच्या हत्येनं शहरात खळबळ माजली होती. पोलीस अधीक्षकांनी 10 पथकांची नियुक्ती केली होती. या पथकांनी 8 दिवसात 8 गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याणमध्ये कुख्यात गुंड धर्मेश उर्फ नन्नूभाई शहा याच्या वाढदिवसाचे फलक लावलेत. शहा याच्या विरोधात देशभरात 15हून अधिक खंडणी, हत्या, अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. 6 महिन्यांपूर्वी कल्याणातील प्रसिद्ध मटका किंग जिग्नेश शहा याची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या गुन्ह्यात तो शिक्षा भोगतोय. अशा अनधिकृत बॅनरवर पालिका कारवाई का करत नाही असा सवाल केला जातोय. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा इथं मेघा नदीच्या डोहात पाय घसरून आदिवासी महिलेचा मृत्यू झाला. रुक्मिणी चांगले असे या मृत महिलेचं नाव आहे. सकाळच्या सुमारास रुक्मिणी मेघा नदीजवळून जात असताना शेवाळलेल्या जागेवरून तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. नाशिक महापालिका निवडणुकीनिमित्तानं मनसेनं नाशिकमध्ये मिशन कमबॅक हा उपक्रम राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलाय. गेल्या 5 वर्षात पालिका सत्ताधारी तसंच राज्य सरकारनंही नाशिककरांची निराशा केल्याचा आरोप मनसेनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जयंत पाटील मुंबईतल्या ब्रिज कँडीमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे उपचारासाठी ते ब्रिज कँडीला गेले. मंत्रिमंडळाची बैठक अर्ध्यावर सोडून ते रुग्णालयात दाखल झाले. आषाढी वारीच्या काळात भाविकांना अखंड दर्शन देऊन थकलेल्या विठुराया आणि रुक्मिणीची प्रक्षाळ पूजा झाली. थकलेल्या विठुरायाला 18 दिवसानंतर निद्रा मिळाली. संपूर्ण मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं. दुपारी 12 नंतर देवाला अभ्यंग स्नान घालण्यात आलं. देवाचा थकवा घालवण्यासाठी पायाला पिठी साखर आणि लिंबू चोळण्याची प्रथा आहे. दूध दह्यासह सुगंधी केशर पाण्यानं श्री विठ्ठल रुक्मिणीला अभिषेक करण्यात आला. वाशिम जिल्ह्यातील तामसी येथील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात 2 धामण जातीचे 7 ते 8 फूट लांबीचे साप प्रणय क्रीडा करताना आढळून आले. जवळपास 1 तास ही प्रणय क्रीडा सुरू होती. सापाची दुर्मिळ क्रीडा पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. वयाच्या 8व्या वर्षी 3000 फुटांचा लिंगाणा कडा सर करणाऱ्या पिंपरी चिंचवडच्या गिरिजा लांडगे हिच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. 12 वर्षांच्या गिरिजानं वडिलांबरोबर युरोप खंडातील माउंट एल्ब्रूज हे सर्वात उंच शिखर सर केलंय. माउंट एल्ब्रूज या शिखराची उंची तब्बल 5642 मीटर आहे. माउंट एल्ब्रूज शिखराला निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही ओळखलं जातं. तुर्कस्तानातल्या पुरामध्ये आपत्ती व्यवस्थापन पथकाला चक्क एका भटक्या कुत्र्यानं दिशा दाखवली. अर्टविन प्रांतात आलेल्या पुरामुळे अर्धावी शहरातले रस्ते जलमय झाले. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत जाणं, पुराचं सर्वेक्षण करणं हे तुर्कस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला कठीण झालं होतं. मात्र या भटक्या कुत्र्यानं त्यांना पाण्यातून वाट दाखवली. तसंच मोहीम पूर्ण होईपर्यंत त्यांची साथही सोडली नाही. अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये रविवारी रात्री उल्कापात झाला. ही घटना परिसरातील एका घराच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. तुलनेनं कमी वेगानं ही उल्का पृथ्वीवर येऊन आदळली. उल्का पृथ्वीवर आदळताना प्रकाशमान झाली. एका लघुग्रहाचा हा भाग असावा असा अंदाज अमेरिकन मेट्रॉयड सोसायटीनं वर्तवलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे